काळाचा राजा C6 तुम्हाला खात्री आहे माझ्या महाराज की मेगार मास्टर लू आले आहेत. याला पटकन आत बोलवा. शूनफँग थोड्याशा चिंतेने म्हणाला. जेव्हा तो ब्लू फॉरेस्ट मध्ये गेला तेव्हा शूनलॉंगचे काय झाले ते बहुतेक त्याला कळले होते आणि त्याच्या शरीरावर कोणत्याही दुखापतीची स्पष्ट चिन्हे नसली तरीही शूनफँग आणि शूनेन कोणत्याही भीतीने काळजी करू शकत नव्हते. त्यांच्या मुलाच्या शरीरात अंतर्गत जखमा होत्या, त्यामुळे मास्टर लू यांनी शूनलॉंगची तपासणी करणे त्यांच्यासाठी अत्यंत निकडीचे होते. जेव्हा मुख्य हॉलचे दरवाजे पुन्हा उघडले तेव्हा शूनफँग आणि शूनन उभे राहिले तर शूनलॉंग खोलीच्या मध्यभागी बेडवर बसलेल्या स्थितीत राहिले. हे त्याला हेतुपुरस्सर असभ्य वर्तन करायचे होते म्हणून नाही, तर शूनफँगने त्याला असे निर्देश दिले होते की जोपर्यंत अल्केमिस्ट लूने त्याचे शरीर खरोखर निरोगी आणि दुखापत नाही याची पडताळणी केली नाही तोपर्यंत तो त्याच्या पदावरून हलणार नाही. शूनलॉंगला त्याचे पालक त्याला दाखवत असलेली चिंता जाणवू शकत होते, त्यामुळे तो सध्या त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही. 20च्या दशकातला एक पांढरा शुभ्र वस्त्रधारी तरुण हॉलच्या आत गेला. हा किमयागार होता. लू हा स्काय फॉर्च्यून किंगडमचा एक अलौकिक बुद्धिमत्ता आणि संपूर्ण ब्लू फॉरेस्ट शहरातील सर्वोत्कृष्ट किमयागार होता. फक्त 28 वर्षांचा होता. ग्रीटिंग्स अल्केमिस्ट लू, शूनफँग त्याच्या मुठीत कपाट करताना म्हणाला. ग्रीटिंग्स फॉर्मेशन मास्टर शून, लू वेन म्हणाला जेव्हा त्याने शूनफँगला किंचित वाकवले आणि मुठीत कपाट देखील केला. अल्केमिस्ट लूचे पूर्ण नाव लू वेन होते आणि ते थोडेसे गर्विष्ठ परंतु अत्यंत प्रतिभावान किमयागार म्हणून ओळखले जात होते. वयाच्या 28व्या वर्षी तो आधीच प्रमाणित रँक 2 कांस्य किमयागार होता. सर्व लोकांना त्यांच्या लागवडीसाठी किंवा जखमांवर उपचार करण्यासाठी गोळ्या तयार करण्यास मदत करण्यासाठी अल्केमिस्टची आवश्यकता होती. म्हणून लुवेन हे जाणून होते की लोकांना त्याच्या कौशल्यांची आवश्यकता आहे आणि आपल्या सभोवताली नेहमी आदराने वागत होते आणि त्याने त्याच्या व्यर्थपणाचे समाधान केले आणि त्याच्या अहंकाराला किंचित उत्तेजन दिले. तथापि जरी लुवेन एक किंचित गर्विष्ठ व्यक्ती होता आणि त्याने स्वतःला रँक 2 कांस्य किमयागार म्हणून इतरांपेक्षा वरचे स्थान मानले होते, तरीही त्याने शूनफँगच्या समोर काहीही ठेवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण शूनफँगची स्थिती एक निर्मिती मास्टर म्हणून होती. एक किमयागार म्हणून त्याच्या दर्जासमोर हार मानली नाही. शिवाय शूनफँग हा पीक रँक 3 कांस्य ग्रेड फॉर्मेशन मास्टर होता ज्याने त्याचा दर्जा लू वेनच्या स्वतःपेक्षाही उंच केला. अल्केमिस्ट आणि फॉर्मेशन मास्टर्स हे खऱ्या अर्थाने खंडातील सर्वात किफायतशीर आणि सर्वाधिक मागणी असलेले 2 व्यवसाय होते, त्यामुळे या व्यवसायातील लोक स्वतःला बाकीच्यांपेक्षा वरचढ समजत होते. तथापि अल्केमिस्ट आणि फॉर्मेशन मास्टर्सना देखील एकमेकांची गरज होती. किमयाशास्त्रज्ञांनी गोळ्या विकल्या, ज्यामुळे लोकांची लागवड वाढली आणि त्यांना त्यांच्या दुखापतींवर उपचार करण्यास, विषाचा सामना करण्यास मदत करू शकतील. तर फॉर्मेशन मास्टर्स आवाज वेगळे करण्यासाठी अल्केमिस्टच्या खोलीभोवती रचना तयार करू शकतील जेणेकरून ते शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान विचलित होऊ नयेत किंवा बचावात्मक रचना तयार करू शकतील. जे त्यांना त्यांच्या घरांचे रक्षण करण्यास मदत करू शकत होते. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अल्केमिस्ट वापरलेल्या कढई तयार केल्या आणि त्यांच्या आत त्यांची रचना कोरली ज्याने किमयाशास्त्रज्ञांना त्यांच्या गोळ्या तयार करण्यास मदत केली. फॉर्मेशन मास्टर्स देखील अनेकदा किमयागारांना त्यांच्या कढीच्या देखभालीसाठी मदत करत. अखेरीस किमयागारांना त्यांच्या कढीत अधूनमधून फुगणे आणि त्यांच्यातील रचनांना हानी पोहोचवणे हे सामान्य होते. म्हणून जर किमयागारांनी त्यांच्या कढीची योग्य काळजी घेतली नाही आणि आतील रचना क्षीण होत गेली, तर कालांतराने कढी फुगतात. लोखंडाचा एक निरुपयोगी वस्तुमान म्हणून समाप्त. फॉर्मेशन मास्टर शून, मी तुमच्या रक्षकांकडून ऐकले की तरुण मास्टर शूनला काहीतरी घडले आहे. कृपया मला त्याची स्थिती तपासण्याची परवानगी द्या. लुवेन त्यांचे अभिवादन पूर्ण करताच थेट मुद्द्यावर गेले. शूनफँगला आनंद झाला की लुवेन थेट त्याच्या भेटीपर्यंत पोहोचले कारण त्याला देखील निरुपयोगी बोलणे आवडत नाही आणि लुवेनला बेडच्या मध्यभागी जाण्याचा इशारा म्हणून कृपया किमयागार लू म्हणाले. शूनलॉंगवर बसला होता. लुवेनने तरुण मास्टर शूनचे विचित्र रूप पाहिले आणि ते थक झाले. शूनलॉंगला कपडे बदलायला वेळ मिळाला नव्हता, कारण इस्टेटमध्ये परत येतात शूनफँगने त्याला मुख्य हॉलमध्ये ओढले होते. तेव्हा त्यांचे शूननही सभागृहात घुसले आणि त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तोपर्यंत काय घडले ते समजावून सांगणे संपले तोपर्यंत किमयागार लू आला होता, त्यामुळे आता कपडे बदलायला उशीर झाला होता. लुवेनचे तीक्ष्ण डोळे सहज सांगू शकत होते की शूनलॉंगचे कपडे एखाद्या प्रकारच्या धारदार शस्त्राने नष्ट केले गेले होते, बहुधा तलवारीने, परंतु त्याला त्याचे डोके गुंडाळता आले नाही ते असे होते. या मुलाच्या शरीरावर धारदार तलवारीने किंवा वारांनी हल्ला केला तर त्याचे शरीर कसे ठीक आहे जेव्हा संपूर्ण ब्लू फॉरेस्ट सिटीला माहित आहे की तो शेती देखील करू शकत नाही. लुवेनला काय माहित नव्हते की शूनलॉंगच्या पालकांनाही हाच प्रश्न पडला होता, परंतु त्यांनी आपल्या मुलाला विचारण्याआधीच रक्षकांनी त्याच्या आगमनाची घोषणा केली होती. लुवेनने शूनलॉंगच्या शरीराची कसून तपासणी केली पण त्यात कोणतीही विकृती आढळली नाही. हे माहित असणे आवश्यक होते की किमयाशास्त्रज्ञांनी त्यांची आध्यात्मिक शक्ती वापरण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आणि किमयागार बनण्यासाठी सर्वात महत्त्वाची आवश्यकता म्हणजे अग्नीबद्दल दृढ आत्मीयतेसह चांगली आध्यात्मिक शक्ती असणे आवश्यक आहे. तर फॉर्मेशन मास्टर्स त्यांच्या दोन्ही क्रिया एकत्रितपणे वापरू शकतात. त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याने, तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आवश्यकता म्हणजे योग्य प्रमाणात आध्यात्मिक शक्ती आणि पृथ्वीवर नियंत्रण ठेवण्याची मजबूत आत्मीयता. तथापि फॉर्मेशन मास्टर्स आणि अल्केमिस्ट या दोघांनाही पूर्वतयारी म्हणून चांगल्या प्रमाणात आध्यात्मिक सामर्थ्याची गरज भासत असली, तरी प्रत्यक्षात किमयाशास्त्रज्ञांना फॉर्मेशन मास्टर्सपेक्षा 5 पट अधिक आध्यात्मिक शक्तीची आवश्यकता होती. याचे कारण असे की किमयाशास्त्रज्ञ गोळ्या परिष्कृत केल्यावर केवळ त्यांची आध्यात्मिक शक्ती वापरू शकत होते आणि ते त्यांच्या किवी सारख्या कोणत्याही प्रकारची बाह्य मदत घेऊ शकत नाहीत, ज्या प्रकारे फॉर्मेशन मास्टर्स करू शकतात. त्यामुळे अल्केमिस्टकडे असलेली आध्यात्मिक शक्ती सर्वोपरी होती. त्यांना जरी लुवेन हे फक्त ब्रास रँक ग्रेड 2 किमयागार होते, तरीही त्यांची आध्यात्मिक शक्ती शूनफँगपेक्षा 3 ते 4 पट जास्त होती आणि ते थेट शूनलॉंगच्या शरीराची आतून तपासणी करण्यासाठी त्याचा वापर करू शकत होते. ज्या क्षणी लुवेनने त्याच्या आध्यात्मिक